डॉक्टर गायकवाड डायबिटीज सेंटर भोसरी या ठिकाणी मी मधुमेह तज्ज्ञ म्हणून व फिजिशियन म्हणून रुग्णांची सेवा करत आहे. आपल्याला माहीत आहे 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. खरं पाहिलं तर योग हा नुसता शारीरिक व्यायाम नाही आहे. योगामुळं ही एक जीवनशैली आहे. योगामुळं मन शांती, मन बुद्धी व आत्मा याचं एक चांगलं संतुलन मिळतं, एक संयोग त्याचा या ठिकाणी मिळतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आसन, तर ते आहे ताडासन. आता आमचे सहकारी तुम्हाला दाखवत आहेत ताडासन. याच्यामध्ये काय होतं की ह्या ताडासनाचे फायदे असे असतात की एकतर ठीक आहे हृदयरोग मधुमेह आहे, पण फिटनेससाठी पण याचा फायदा होतो. उंची वाढते, पाठीचा कणा आणि मांडी व इतर स्नायू यांच्यामध्ये ताकद येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मनाला स्टॅबिलिटी, मनाला स्थैर्य लाभतं. बरोबर आहे. तर हे कुठलेही जे आसनं आहेत, आसनं करताना, योगासनं करताना आपण अतिशय शांत रिलॅक्स राहणं गरजेचं आहे. आणि आसन जे करायचं आहे ते त्या पोझिशनमध्ये साधारणपणे एक अर्धा मिनिट ते 1 मिनिट राहणं आणि त्याचं रिपिटेशन 3 ते 5 रिपिटेशन करायचे आणि हळूहळू तुम्ही हा स्टॅमिना वाढवू शकता. आता आपण बघणार आहोत वक्रासन. वक्र म्हणजे वळण. हे आसन मधुमेहीसाठी तर इतकं महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आसन. Vakrasana. Keep your both hands forward, parallel to the ground. Touch your both the thumbs. Turn your right side very gently, slowly, gently. Focus on your gaze on your right hand, touching your left hand to the shoulder. It is gentle vakra, twisting to the lower back. Inhale very gently come in the center. Again both the hands parallel to each other, both the thumb touching each other. पीठ बसल्यामुळे त्याला रक्ताभिसरण वाढतं आणि रक्ताभिसरण वाढल्यामुळे इन्सुलिनची निर्मिती जास्त होते आणि हे इन्सुलिन निर्मिती जास्त झाल्या कारणामुळे आपल्याला शुगरवर, मधुमेहावर नियंत्रण चांगल्या प्रकारे येतं. त्याचबरोबर एक पाठीचा कणा आणि कंबर हे स्नायू जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी ह्या वक्रासनामुळे मजबूत होतात. दुसरं आसन आहे एक पादासन. एक पादासन यामध्ये आता आमचे सहकारी दाखवत आहेत त्याप्रमाणे आपण पोझिशन घ्यायला पाहिजे. याचाही फायदा मनाला स्टॅबिलिटी मिळणे, मानसिक स्थैर्य, स्ट्रेस कमी करणे याच्यासाठी खूप फायदा होतो. दुसरं ऑफकोर्स म्हणजे बॉडीची स्टॅबिलिटी, स्नायूंची ताकद वाढते. मांडी असेल, पोटरी असेल, हाताचे स्नायू असेल, शोल्डर असेल, याच्यामध्ये त्याची ताकद वाढते. असे हे आसनांचे खूप फायदे आहेत. त्याचबरोबर आपण आता दुसऱ्या आसनाकडे वळूया, वृक्षासन. खरं पाहिलं तर हे वृक्षासन, ताडासन, एक पादासन ही सगळी जी आसनं आहेत बघा मॅडम दाखवतात त्याप्रमाणे. Let's start with Vrikshasana. Right leg, inhalation, keep on the groin of left leg. Now both the hands sidewards, inhalation. Join your both the hands, go behind your ears, focus on one point, turn your palms, exhale. Very gently come down, very gently. आता वृक्षासन चालू आहे. ह्या सगळ्या आसनांचा फायदा आपल्याला उंची वाढणे, पाठीचा मणका, स्नायू बळकट होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मानसिक स्थैर्य, रिलॅक्सेशन वाटणे हे फार गरजेचं आहे. ह्याचा फायदा आपल्याला ह्या तिन्ही आसनामुळे होतो. आता आपण काही आसनं बघितलेत. त्याचबरोबर प्राणायाम अतिशय महत्त्वाचं हे प्राणायाम आहे. याच्यामध्ये खरं पाहिलं तर
खऱ्या पद्धतीनं मनाला शांती, ऑक्सिजनचा पुरवठा आणि स्वादुपिंडाला पण स्टिम्युलेशन खूप चांगल्या प्रकारे ह्या प्राणायामामध्ये भेटत असतं. डोपामिन, ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन, एंडॉर्फिन हे वाढते. या सगळ्या गोष्टीमुळे ब्लड प्रेशर कमी होतं, हृदयरोग कमी होतो, तुमचं थायरॉईडचं प्रमाणसुद्धा, थायरॉईडची निर्मितीसुद्धा व्हायला लागते आणि शुगर तर ऑफकोर्स याच्यामध्ये खूप फायदा आहे.